दरवर्षी माघी पौर्णिमेनिमित्त जेजुरी येथे यात्रेचं आयोजन केलं जातं। याच पार्श्वभूमीवर मल्हारी मार्तंड होलम भक्त सार्वजनिक काटकर मंडळ संगमनेर यांच्या वतीने जेजुरी पायदिंडी व मानाची होलम काठी शिखरी सोहळा 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। आज सकाळी 10:30 वाजता संगमनेर शहरातील तेलीखुंट येथून होलम काठी मिरवणूक सोहळा पार पडला। यावेळी भंडाऱ्याची उधळण करत होलम राजा की जय, कडेपठार महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यामुळे संपूर्ण तेलीखुंट परिसर खंडोबा महाराजांच्या भक्तिमय वातावरणात न्हावून गेल्याचं पाहायला मिळालं। यानंतर ही होलम काठी जेजुरीकडे रवाना करण्यात आली। माघी पौर्णिमेच्या दिवशी जेजुरी गडावरील संपूर्ण विधिवत सोहळा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी होलम राजाच्या काठीचा शिखरी सोहळा पार पडणार असल्याने या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। सोमवारी जेजुरी गडावर होलम राजाच्या काठी शिखरी सोहळा होणार आहे। दुपारी 1 ते 3 या वेळात काठी शिखरी सोहळा साजरा होणार आहे। तरी सर्व मल्हारी मार्तंड खंडोबा भक्तांनी, होलम राजाच्या भक्तांनी काठी शिखरी सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी मल्हारी मार्तंड होलम भक्त काटकर मंडळ यांच्या वतीनं सर्वांना आव्हान आणि विनंती करीत आहे। सालाबादप्रमाणे पुरातन काळापासून इसवी सन 1237 सालापासून होलम राजाला जेजुरीमध्ये उजवा मान आहे। जेजुरी येथील संपूर्ण सोहळा आटोपल्यानंतर देवगड येथे तळीभंडार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या तळीभंडार कार्यक्रमास देखील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। जेजुरीमध्ये काठी शिखरी सोहळा होतो। जेजुरीमध्ये भरपूर काठ्या येतात। प्रमुख मानाच्या 3 काठ्या असतात। होलम राजाच्या काठीला उजवा आणि पहिला मान असतो। खैरे पाटलाच्या काठीला डावा मान असतो। अशी ही जेजुरगडावरची सालाबादप्रमाणे परंपरा आहे। होलम राजा हा वाढत्या वंशाचा, खैरे पाटील हा बुडत्या वंशाचा। आपण सगळे होलम राजाचे भक्त म्हणून होलम राजाला घेऊन, होलम राजाची काठी घेऊन ही जेजुरीच्या खंडोबाला भेटायला सालाबादप्रमाणे आपण जात असतो। आनंदामध्ये काठी शिखरी सोहळा करून दिनांक 5/2026 गुरुवारी सकाळी देवगड खंडोबा या ठिकाणी तळीभंडार व देवदर्शन होईल। तसंच सायंकाळी संगमनेर शहरामध्ये होलम राजाच्या काठीचं आगमन होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी। एकूणच आज शहरातून निघालेल्या मिरवणूक सोहळ्यासाठी खंडोबा भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।